ते मॅडमसाठीच आहे. हो हो मॅडम, आम्ही फलटण डॉक्टर असोसिएशन ही 300 डॉक्टरांची संघटना आहे फलटण तालुक्यातील. आमची आपणास या निवेदनाद्वारे विनंती आहे की 23 ऑक्टोबरला शासकीय रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालय सातारा फलटण येथे कुमारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली एका हॉटेलमध्ये. परंतु त्या तिथं कार्यरत होत्या आणि तिथं कार्यरत असताना त्यांच्यावर जो मानसिक शारीरिक सिस्टीमच्या माध्यमातून जो त्रास आणि छळ झाला त्यामुळं त्यांना ह्या टोकाचं पाऊल उचलावं लागलं. एक गरीब शेतकरी कुटुंबातील गुणी आणि हुशार विद्यार्थिनी डॉक्टर झाल्यानंतर तिच्या जीवनाला पुढं गवसणी घालत असताना ह्या सिस्टीमच्या दबावामुळे कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळं तिला जीव द्यावा लागला. हे निश्चितपणे समाजाला काळिमा फासणारं, आमच्या वैद्यकीय व्यवसायाला तर भयंकर चीड निर्माण करणारं कृत्य झालेलं आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण आमच्या भावना खऱ्या अर्थाने तुमच्या पुढं नीट व्यक्त करू शकत नाही इतकं आमच्या जळफळाट सर्वांच्यात झालेला आहे. आमचा वैद्यकीय व्यवसाय दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललेला आहे आणि महिलांसाठी तर ही अराजकता एवढी भयानक आहे की गेल्या 2 महिन्यामध्ये किंवा गेल्या 6 महिन्यामध्ये कलकत्त्यापासून बेंगलोरपर्यंत महिलांवर जे अत्याचार झाले, ज्या महिला मृत्युमुखी पडल्या, त्याला निश्चितपणे महिलांच्या वैद्यकीय क्षेत्रामधील महिलांना एक वेगळ्या प्रकारचं संरक्षण मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारचे कायदे तयार झाले पाहिजेत, त्यासाठी वेगळ्या प्रकारची यंत्रणा उभी केली पाहिजे. या ठिकाणी आम्ही तुमच्यापुढं आम्ही निवेदनामधील काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. यामध्ये जे दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे, ते निसटता कामा नयेत. कारण राजकीय यामध्ये अंतर्भाव असल्याची बी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं निश्चितपणे आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि आमच्या भावना शासनाकडे पोहोचवाव्यात. कालच मुख्यमंत्री ते येऊन गेले तरी देखील सर्वच गोष्टी त्यांना माहीत असतात असं नाही. यामध्ये पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सर्व नीट चौकशी व्हावी. आपण प्रांताधिकारी आहात, आपल्या हातात मोठी सत्ता आहे, आपण निश्चितपणे आणि आपण महिला आहात, निश्चितपणे याला न्याय द्याल एवढी अपेक्षा करतो आणि आम्ही या ठिकाणी आपल्याला निवेदन सादर करतो. धन्यवाद. मॅडम, नक्कीच हे जे काही कृत्य घडलं त्यासाठी म्हणजे आमची लहान बहीणच होती ती असं म्हणायला हरकत नाही की तिच्या बाबतीत हे जे काही घडलं आहे तर त्याची कसून सगळी चौकशी व्हावी आणि जे कोण शिक्षेस पात्र आहेत त्यांना तुम्ही योग्य ती शिक्षा द्यावी ही विनंती. फलटण डॉक्टर असोसिएशन. थँक्यू. आज फलटण डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आम्ही फलटण डॉक्टर असोसिएशनचे सर्व सिनियर आणि ज्येष्ठ पदाधिकारी आणि सर्व मेंबर्स, आमच्या महिला भगिनी डॉक्टर्स या ठिकाणी प्रांताधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. 23 ऑक्टोबरच्या रात्री फलटणमध्ये एका उच्च शिक्षित MBBS डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली आणि ह्या आत्महत्येचं कारण त्या सेवेत असताना त्या सेवेमध्ये त्यांच्यावर आलेला दबाव, त्यांच्यावर आलेलं मानसिक ताणतणाव आणि त्यांचा झालेला शारीरिक छळ असे प्रथमदर्शनी समोर आलेलं आहे. तरी या ठिकाणी जे दोषी असतील त्या दोषींची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी, कसून चौकशी व्हावी आणि त्यांना अधिकाधिक शासन कसं होईल यासाठी आम्ही हे निवेदन देत असलो तरी देखील वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता जे डॉक्टर त्यातली त्यात महिला डॉक्टरांवर जे अत्याचार होत आहेत, वैद्यकीय कॉलेजमध्ये असतील किंवा वैद्यकीय शिक्षण घेत असताना ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांवर ज्या पद्धतीनं अत्याचार आणि अन्याय होत आहेत याच्यासाठी सुद्धा आम्ही सरकारपुढे या ठिकाणी विनंती करत आहोत की अशा प्रकारच्या घटना आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती ज्या वाढत चाललेल्या आहेत त्याला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने महिलांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा किंवा सिस्टीम उभी केली पाहिजे, कायदे निर्माण केले पाहिजेत आणि जे दोषी असतात त्यांना कडक शासन झाल्यानंतर निश्चितपणे याच्यावर निश्चितपणे उपाय निर्माण होतील आणि महिलांना कुठेतरी संरक्षण मिळेल. अन्यथा वैद्यकीय किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलांना शिक्षणासाठी पाठवायचं का नाही असं पालकांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिला शासकीय कर्मचारी असतील किंवा कुठल्याही ठिकाणी महिला आणि मुली असुरक्षित झालेल्या आहेत आणि या ठिकाणी सर्वच राजकीय क्षेत्रातील सर्वच ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी आणि प्रशासनातील जे
उच्च अधिकारी आहेत, उच्च पदाधिकारी आहेत, न्यायव्यवस्था आहे, यांनी दखल घेऊन याला निश्चितपणे न्याय देण्याचा आणि आमच्या भावना ह्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे. त्यांना माहीत नाही असं नाही, पण तरी देखील आमच्या ज्या जाणीव आहेत, आमच्यावर जी चाड आणि चीट निर्माण झालेली आहे ती तुमच्यापर्यंत व्यक्त करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत. याची आपण दखल घ्यावी ही अपेक्षा करतो. ज्या काही डॉक्टर संपदा मुंडे ह्यांच्यावर जे काही त्या 23 ऑक्टोबर रोजी जे काही त्यांच्यावर जे काही त्यांनी जी काही शेवटची भूमिका घेतली त्यासाठी म्हणजे आमच्या सगळ्यांच्या PDA म्हणजे फलटण डॉक्टर असोसिएशनच्या सगळ्याच लोकांचे आमचे जे काही आम्हाला मनातून चीड किंवा जे काही आम्हाला व्यक्त करायचं आहे ते सरकारपर्यंत लवकरात लवकर पोहोचावे आणि डॉक्टर संपदा यांना योग्य तो न्याय मिळावा एवढीच विनंती करते. थँक्यू. घटना घडलेली आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केलेलं आहे. त्याच्या मागचं जे कारण आहे प्रचंड ताणतणाव आहे आपल्या कामाच्या ठिकाणी. तर न्यायव्यवस्थेचं काय योग्य ते दखल घेऊन कार्य करत राहीलच, परंतु आपण सर्वांनी जे कामाच्या ठिकाणी आपण अतिशय ताणतणावात काम करतो त्या ताणतणावाचं व्यवस्थापन जर आपण काही व्यवस्थित करू शकलो तर अशा दुर्दैवी घटनाला आपण आळा घालू शकतो. म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की यासाठी आपले योगा, प्राणायाम, मेडिटेशन, ध्यानधारणा याचं जर आपण सहाय्य घेतलं तर सगळेच शासकीय कर्मचारी असतील किंवा सर्वच कामाच्या ठिकाणचा ताणतणाव आपण निश्चितपणे कमी करू शकतो, त्याचं व्यवस्थापन कमी करू शकतो. त्यामुळे सर्वांनी या गोष्टीचा आपण गंभीरपणे विचार करून सर्वांनी मेडिटेशनचा आपण सराव करण्याची गरज आहे. धन्यवाद. डॉक्टर संपदा मुंडे यांनी केलेल्या आत्महत्येच्या निषेधार्थ फलटण डॉक्टर असोसिएशनचे या ठिकाणी सर्व ज्येष्ठ डॉक्टर, प्रामुख्याने आमची डॉक्टर कमिटी, डॉक्टर अश्विनी आमदागरे, मी स्वतः डॉक्टर BK यादव, डॉक्टर पोळ, डॉक्टर JT पोळ, बिरा मगर, डॉक्टर संजय राव, डॉक्टर सोनवणे, डॉक्टर सागर माने, आमचे उपाध्यक्ष महेश शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की यामध्ये जे दोषी आहेत त्या दोषींची कसून चौकशी झाली पाहिजे, ती निपक्षपातीपणे झाली पाहिजे, यात कुणी सुटता कामा नये आणि या संपदा मुंडे यांच्या मृतात्म्यास शांती जर लाभायची असेल तर त्या योग्य न्याय मिळाला पाहिजे या ठिकाणी म्हणून आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी त्यासाठी निवेदन प्रांताधिकारी साहेब यांना दिलेलं आहे. धन्यवाद.